विचार जर केला, पंढरीचा पांडुरंग हा असणारा साक्षात या भू लोकामधलं साक्षात वैकुंठ आहे, या पृथ्वीवरलं साक्षात वैकुंठ आहे. आणि हे वैकुंठ लक्षात घ्या, तो जो पांडुरंग आहे विटेवरती उभा राहिलेला, युगे 28 विटेवर उभा, तो आताचा नाही. आणि विचार जर केला या पांडुरंगाचा, जो मूर्ती रूपानं सगुण साकार झालेला आहे. एरवी पाहिलं तर तो निर्गुण निराकार होता, पण भक्तासाठी तो सगुण रूप धारण करून आला. आणि हा पांडुरंग कसा आहे, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. अशा प्रकारे कोणत्या कारागिरानं याला घडवलं नाही. जगात जर विचार केला, कुठेही तुम्ही जा मूर्त्या बघितल्या तर ते घडवलेले असतात कारागिरांना, पण पंढरपूरची मूर्ती ही प्रत्यक्ष असणार आहे की नाही. पुंडलिकाला भेटावया म्हणून पंढरपूर म्हणजे साक्षात भूवैकुंठ आहे. म्हणून संत महात्मे तेच सांगतात, प्रत्येक एकादशी करी लोकवाशी, गायीन हरनिशी मुखे नाम. आहे की नाही. आषाढी कार्तिकीचा सोहळा केला पाहिजे, आषाढी कार्तिकीच्या वारीला गेलं पाहिजे. नामदेवराय सध्या म्हणतायत, पांडुरंग नामदेवराय पशी म्हणतायत, त्यांचं गुह्य नामदेव पशी व्यक्त करतायत. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग.